नमस्कार. आज आपण एका तुम्ही शेअर केलेल्या खूप महत्त्वाच्या पुस्तक परीक्षणावर जरा सविस्तर बोलणार आहोत. हो, नमस्कार. हे पुस्तक आहे दी आर्ट ऑफ हॅपीनेस. परमपूज्य दलाई लामा आणि प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉक्टर हार्वर्ड कटलर यांनी मिळून लिहिलेलं. हो. आणि आपल्यासमोर जे परीक्षण आहे ते आपल्याला बौद्ध तत्वज्ञान आणि पाश्चात्य मानसशास्त्र यांच्या एका इंटरेस्टिंग मिलाफातून आनंद आणि मनःशांती ह्या संकल्पना कशा उलगडतात हे दाखवतं. बरोबर. म्हणजे हा संगमच खूप महत्वाचा इथे. तर ह्या परीक्षणाचा नेमका गाभा काय आहे, म्हणजे खरा आनंद म्हणजे काय आणि तो कसा मिळवायचा, यावर हे परीक्षण काय म्हणतंय. हां, चला बघूया काय आहे ते. आढावा वाचल्यावर एक गोष्ट तर कळते की हे फक्त तात्विक म्हणजे फिलॉसॉफिकल पुस्तक नाहीये. नाही. यात रोजच्या जगण्यात उपयोगी पडेल असं मार्गदर्शन पण आहे. पण मग ते किती प्रभावी आहे त्यावर परीक्षकाचं काय मत आहे. अगदी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी परीक्षण मांडतं ती म्हणजे पुस्तकाचा मूळ विचार काय आहे तो, की खरा आनंद हा बाहेरच्या गोष्टींवर नाही अवलंबून, म्हणजे पैसा, यश, पद यावर नाही. अच्छा. तर तो आपल्या आतल्या स्थितीवर, म्हणजे आपल्या मानसिक दृष्टिकोनावर आपण कसा विचार करतो यावर अवलंबून आहे. हो. आणि परीक्षकाच्या म्हणण्यानुसार पुस्तकाचं वेगळं पण यातच आहे की ते पूर्वेकडील शहाणपण, विशेषतः बौद्ध विचार आणि पश्चिमेकडील आधुनिक मानसशास्त्र यांचा एक छान व्यावहारिक संगम साधतं. एक बॅलन्स्ड व्ह्यू देण्याचा प्रयत्न आहे असं परीक्षण नोंदवतं. मग चला या परीक्षणात जे मुख्य मुद्दे मांडलेत त्यावर जरा खोलवर बोलूया. पहिला आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो परीक्षण अगदी ठळकपणे मांडतं तो म्हणजे आनंद ही एक आतली स्थिती आहे. हो. एक निवड आहे. म्हणजे बाहेर काय होतंय, परिस्थिती कशी आहे हे नेहमी आपल्या हातात नसतं, की नाही. बरोबर. पण त्या परिस्थितीकडे आपण कसं बघतो, त्याला काय प्रतिसाद देतो हे आपल्या कंट्रोलमध्ये असू शकतं. अगदी. आणि याच निवडीवर आपला आनंद अवलंबून असतो. हा विचार पुस्तकाच्या केंद्रस्थानी आहे असं परीक्षण म्हणताय. हो. आणि गंमत म्हणजे हा विचार केवळ तत्वज्ञानिक नाहीये, त्याला मानसशास्त्रीय आधार पण आहे असं परीक्षण सूचित करतं. अच्छा. बौद्ध तत्वज्ञानाचा हा गाभाच आहे की आपल्या भावना, आपल्या प्रतिक्रिया या जगातल्या घटनांमुळे नाही, तर त्या घटनांना आपण जो अर्थ लावतो ना त्यामुळे निर्माण होतात. आणि परीक्षण हेही सांगतं की पाश्चात्य मानसशास्त्रात, विशेषतः CBT म्हणजे कॉग्निटिव्ह बिहेव्हिअरल थेरपीमध्ये याच तत्वावर भर दिला जातो. हो, बरोबर. म्हणजे एखादी घटना स्वतःहून चांगली किंवा वाईट नसते, आपला दृष्टिकोन तिला तो रंग देतो. परीक्षणानुसार पुस्तक याच दृष्टिकोन बदलावर फोकस करतं. हे फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग नाहीये, तर परिस्थितीचा वास्तववादी आणि बॅलन्स्ड आकलन करण्याबद्दल आहे. म्हणजे दृष्टिकोन बदलण्याची शक्ती. आणि याच विचाराला जोडून दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा या परीक्षणात सतत येतो तो म्हणजे करुणेचं महत्त्व. हो, करुणा, कंपॅशन. स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल करुणा बाळगणं हे चिरंतन आनंदासाठी आणि मानसिक शांततेसाठी किती गरजेचं आहे यावर परीक्षकानं विशेष भर दिलाय असं वाटतं. अगदी. पण ही करुणा म्हणजे नक्की काय, फक्त सहानुभूती? परीक्षण काय म्हणतं? नाही, परीक्षण स्पष्ट करतं की पुस्तकातली करुणा ही फक्त सहानुभूती किंवा दया नाहीये, ती त्याच्या खूप पुढे जाते. अच्छा. करुणा म्हणजे इतरांच्या दुःखाची जाणीव होणं आणि ते दुःख दूर करण्यासाठी सक्रियपणे काहीतरी करण्याची तीव्र इच्छा असणं. पुस्तक परीक्षणामध्ये यावर जोर दिलाय की जेव्हा आपण इतरांबद्दल असा करुणेचा भाव वाढवतो तेव्हा आपल्या मनात नकारात्मक भावना म्हणजे राग, द्वेष, मत्सर, असुरक्षितता यांना जागाच मिळत नाही. त्यांची जागा मग सहानुभूती, प्रेम आणि एक कनेक्शनची भावना घेते. बरोबर, जोडलेपणाची भावना. आणि गंमत म्हणजे ही करुणा फक्त इतरांसाठी नाही, बरोबर, स्वतःबद्दलच्या करुणेवर पण भर आहे परीक्षणात. नक्कीच. आणि परीक्षण ते अधोरेखित करतं. स्वतःवर प्रेम करणं, स्वतःच्या चुका, मर्यादा, अपयश यांना स्वीकारणं, स्वतःला माफ करणं हे सुद्धा तितकंच किंबहुना जास्त महत्वाचं आहे. खरंय, आपण स्वतःवर जास्तच टीका करतो कधी कधी. हो ना. पुस्तक असं सुचवतं आणि परीक्षण ते नोंदवतं की स्वतःबद्दल करुणा बाळगल्याशिवाय इतरांबद्दल खरीखुरी करुणा निर्माण होणं कठीण आहे. यामुळे एक प्रकारची आतून शांतता येते, स्वीकृतीची भावना वाढते आणि हाच आनंदाचा पाया आहे. हे अगदी पटतंय. स्वतःला स्वीकारल्याशिवाय दुसऱ्याला कसं स्वीकारणार. पुढचा मुद्दा जो परीक्षणात महत्वाचा मानला गेलाय तो आहे दुःखाकडे पाहण्याचा दृष्टिकोन. हो, हा पण खूप महत्वाचा मुद्दा आहे. जीवनात दुःख, त्रास, आव्हानं हे तर येणारच,
हे पुस्तक मान्य करतं. अगदी, ते टाळता येत नाही. पण त्याकडे नकारात्मक दृष्टीने न पाहता त्याचा उपयोग स्वतःच्या विकासासाठी, प्रगतीसाठी कसा करायचा याचं मार्गदर्शन पुस्तकात मिळतं असं परीक्षण सांगतं. हा दृष्टिकोन अनेकांना जरा वेगळा वाटू शकतो. हो, कारण आपली नॉर्मल टेंडन्सी काय असते? दुःख टाळायचं. बरोबर. पण हे परीक्षण मानतं की पुस्तक एका वेगळ्या शक्यतेकडे लक्ष वेधतं. दुःख किंवा कठीण परिस्थिती टाळता येत नसली तरी त्याला फेस कसं करायचं ही पद्धत निवडण्याचं स्वातंत्र्य आपल्याकडे आहे. परीक्षणानुसार पुस्तक सुचवतं की आपण दुःखाला एका शिक्षकाच्या भूमिकेत पाहू शकतो. अच्छा, शिक्षक. हो, प्रत्येक आव्हान आपल्याला काहीतरी शिकवून जातं. सहनशक्ती, समजूतदारपणा, सहानुभूती. बौद्ध विचारांमध्ये तर दुःख हा जीवनाचा अविभाज्य भाग मानला जातोच. आणि त्याला स्वीकारल्यानेच त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसू शकतो, हा विचार परीक्षण प्रभावीपणे मांडत आहे. दुःखामुळेच आपण माणूस म्हणून अधिक प्रगल्भ होतो असंही त्यात सूचित होतं. म्हणजे दुःखातूनही काहीतरी चांगलं घेण्याची शक्यता. आणि याचबरोबर मानवी नातेसंबंध म्हणजे ह्युमन कनेक्शन्स, त्याचं महत्त्वही परीक्षणात वारंवार येत आहे. हो, अगदी. चांगली निरोगी नाती जपणं, लोकांमध्ये मिसळणं, इतरांची एम्पथी ठेवणं, या गोष्टी खऱ्या समाधानासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत यावर परीक्षणाचा भर दिसतोय. अगदी, कारण माणूस मुळात सामाजिक प्राणी आहे. इतरांची कनेक्ट होण्याची, प्रेम करण्याची आणि प्रेम मिळवण्याची गरज आपल्या DNA मध्येच आहे. हो. या आढाव्यातून स्पष्ट होतं की पुस्तक हेच सांगतं की जेव्हा आपण इतरांची हेल्दी, सहानुभूतीपूर्ण आणि विश्वासाची नाती जोडतो तेव्हा आपल्याला एकटेपणा नाही जाणवत, सुरक्षित वाटतं, आपल्या जगण्याला अधिक अर्थ मिळतो. इतरांच्या आनंदात मनापासून सहभागी होणं किंवा त्यांच्या दुःखात आधार देणं, यातून मिळणारा आनंद हा क्षणिक सुखांपेक्षा खूप खोल आणि टिकाऊ असतो. आणि हे फक्त फिलॉसॉफी नाहीये, मानसशास्त्रात पण हेच निष्कर्ष आहेत ना? हो हो, आधुनिक मानसशास्त्र आणि समाजशास्त्रातल्या अनेक स्टडीजमधूनही हेच सिद्ध झालं आहे, हेही परीक्षण सूचित करतं. आणि या सगळ्या मुद्द्यांना एकत्र आणणारा धागा म्हणजे पुस्तकात साधलेला तो पूर्व आणि पाश्चात्य विचारांचा संगम. बरोबर. एका बाजूला दलाई लामांचं हजारो वर्षांच्या परंपरेतून आलेलं ज्ञान आणि अनुभव, आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर कटलर यांचा वैद्यकीय आणि सायकोलॉजिकल दृष्टिकोन. हो. हा मेळ वाचकाला एक बॅलेन्स्ड आणि प्रॅक्टिकल मार्ग दाखवतो असं परीक्षण म्हणतंय. हे त्याचं मोठं बलस्थान आहे असं वाटतं. हो, हे खरंच खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे आणि परीक्षण त्यावर योग्य भर देतं, कारण यामुळे पुस्तक एकांगी नाही वाटत. म्हणजे ते पूर्णपणे आध्यात्मिक किंवा पूर्णपणे सायंटिफिक नाहीये. परीक्षण जसं मांडतं, एका बाजूला दलाई लामांच्या अनुभवातून आलेलं शहाणपण आहे, जे मनाच्या शांतीवर, करुणेवर, आतल्या बदलावर लक्ष केंद्रित करतं. तर दुसऱ्या बाजूला डॉक्टर कटलर यांचा आधुनिक मानसशास्त्रावर आधारित दृष्टिकोन. ते दलाई लामांच्या विचारांना प्रश्न विचारतात, त्यांना आजच्या संदर्भात तपासून बघतात. अच्छा, म्हणजे एक प्रकारचा संवाद येतो. अगदी. आणि त्यांना वैज्ञानिक भाषेत मांडण्याचा प्रयत्न करतात. यामुळे पुस्तकातले विचार अधिक पटण्यासारखे, विश्वासार्ह वाटतात. वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या वाचकांना ते आपलेसे वाटू शकतात असं परीक्षण सुचवतं. हा संवादच पुस्तकाला अधिक इंटरेस्टिंग बनवतो. परीक्षणात पुस्तकाच्या काही ठोस चांगल्या गोष्टींचा पण उल्लेख आहे, जसं की भाषा अगदी सोपी, सरळ आहे. हो. सामान्य वाचकालाही समजेल अशी. क्लिष्ट संकल्पना पण सहज कळतील अशा पद्धतीने मांडल्या आहेत. हे महत्वाचं आहे. तत्वज्ञान आणि मानसशास्त्र यांचा मेळ खूप नैसर्गिक आणि प्रभावी वाटतो. राग, ताण, चिंता यांसारख्या रोजच्या समस्यांवर कंट्रोल मिळवण्यासाठी प्रॅक्टिकल टिप्स मिळतात. हो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे विचार कुठल्याही धर्माच्या चौकटीत नाहीत, ते वैश्विक आहेत. कुणालाही लागू होतील असं शहाणपण आहे असं परीक्षण म्हणतं. बरोबर. हे गुण पुस्तकाची पोहोच खूप वाढवतात. सोपी भाषा असल्यामुळे विषय कितीही गहन असला तरी तो सर्वसामान्यांपर्यंत जातो. आणि आजच्या धावपळीच्या स्ट्रेसफुल जगात राग, चिंता कमी करण्याचे उपाय सगळ्यांनाच हवे असतात. त्यामुळे पुस्तक रेलेव्हंट वाटतं. खरंय. आणि वैश्विकता म्हणजे हे विचार कोणत्याही संस्कृती, धर्म, वंशाच्या व्यक्तीला उपयोगी वाटू शकतात, हे परीक्षण योग्य मांडत आहे. त्यामुळे त्याची अपील युनिव्हर्सल होते. अर्थात कोणतंही विश्लेषण फक्त सकारात्मक बाजू मांडून पूर्ण होत नाही.
परीक्षणात काही मर्यादा किंवा उणिवांचाही स्पष्ट उल्लेख आहे. हो, ते पण आहे. जसं की काही ठिकाणी विचारांची किंवा संकल्पनांची पुनरावृत्ती जाणवते असं म्हटले आहे. त्यामुळे काही वाचकांना थोडा कंटाळा येऊ शकतो. शक्य आहे. आणखी एक मुद्दा म्हणजे जे वाचक पूर्णपणे सायंटिफिक म्हणजे पुरावा आधारित दृष्टिकोन शोधत आहेत त्यांना हे पुस्तक कदाचित थोडं आध्यात्मिक किंवा व्यक्तिनिष्ठ म्हणजे सब्जेक्टिव्ह वाटू शकतं. हो, या मर्यादा महत्त्वाच्या आहेत आणि परीक्षण त्या प्रामाणिकपणे नोंदवतं. विचारांची पुनरावृत्ती कधीकधी शिकवण्याच्या पद्धतीचा भाग असतो, पण काहींना तो रटाळ वाटू शकतो. बरोबर. दुसरा मुद्दा, विज्ञानाच्या कसोटीवर प्रत्येक गोष्ट तपासून पाहणाऱ्यांसाठी काही संकल्पना जसं की करुणा किंवा आंतरिक शांतीची पातळी ह्या मोजता येणाऱ्या नाहीयेत. त्या अनुभवाच्या गोष्टी आहेत. त्यामुळे त्यांना हे पूर्णतः ऑब्जेक्टिव्ह न वाटणं साहजिक आहे. त्यांना कदाचित अधिक डेटा किंवा क्लिनिकल पुरावे हवे असतील, जे या पुस्तकाचा मुख्य उद्देश नाहीये. आणि तिसरी आणि कदाचित सर्वात महत्त्वाची मर्यादा जी परीक्षणात नोंदवली आहे ती म्हणजे प्रत्यक्ष आयुष्यात जेव्हा खूप मोठी संकटे येतात, तीव्र दुःख किंवा आघात सहन करावा लागतो, तेव्हा पुस्तकात दिलेला सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, करुणा बाळगा किंवा दुःखाला शिक्षक माना हा सल्ला थोडा आयडियलिस्टिक किंवा त्या क्षणी तरी अव्यवहार्य वाटू शकतो. हो, हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि वास्तववादी मुद्दा आहे जो परीक्षण उचलून धरतं. जेव्हा एखादी व्यक्ती तीव्र भावनिक किंवा शारीरिक वेदनेतून जाते तेव्हा तात्विक उपदेश ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. खरंय. अशा वेळी हेतू चांगला असला तरी असा सल्ला पोकळ किंवा सहानुभूतीहीन वाटू शकतो. हे वास्तव आहे आणि परीक्षण ते मान्य करतं, हे चांगलं आहे. याचा अर्थ असा नाही की ती तत्त्व चुकीची आहेत, पण ती लागू करायला योग्य वेळ आणि मानसिक स्थिती लागते. कदाचित तीव्र दुःखानंतर सावरण्याच्या प्रोसेसमध्ये हे विचार जास्त मदतीचे ठरू शकतात असं परीक्षण अप्रत्यक्षपणे सुचवत असावं. बरोबर. पण या मर्यादा लक्षात घेऊनही एकूणच हे पुस्तक कोणासाठी खरोखर उपयुक्त ठरू शकतं? परीक्षणाचा निष्कर्ष काय आहे? कोणी वाचावं हे? परीक्षणानुसार हे पुस्तक अशा लोकांसाठी निश्चितच मोलाचं ठरू शकतं जे आपल्या जीवनात अधिक शांती, समाधान आणि अर्थ शोधत आहेत. अच्छा. ज्यांना ध्यान, बौद्ध तत्वज्ञान, मानसिकता म्हणजे माइंडफुलनेस किंवा एकूणच मानसिक आणि भावनिक आरोग्यामध्ये रस आहे त्यांच्यासाठी हा एक उत्तम सोर्स आहे. तसेच जे लोक रोजच्या जीवनातल्या ताणतणाव, चिंता, राग या भावनांशी झगडत आहेत आणि त्यावर मात करण्यासाठी प्रॅक्टिकल मार्ग शोधत आहेत त्यांनाही यात उपयुक्त मार्गदर्शन मिळू शकतं असं परीक्षण सांगतं. म्हणजे हे पुस्तक अशा वाचकांसाठी आहे जे फक्त बाहेरच्या जगात बदल करण्याऐवजी आपल्या आतल्या जगात आपल्या दृष्टिकोन आणि सवयींमध्ये बदल करायला तयार आहेत. अगदी. परीक्षण हेच स्पष्ट करतं की हे काही झटपट निकाल देणारं सेल्फ हेल्प पुस्तक नाहीये. ही काही जादूची कांडी नाहीये की वाचलं आणि लगेच आनंदी झालो. उलट हे विचारांना नवी दिशा देणारा, हळूहळू पण खोलवर परिणाम करणारा ग्रंथ आहे असं परीक्षण सूचित करतं. म्हणजे वेळ द्यावा लागतो. हो, यात दिलेले विचार आणि प्रॅक्टिसेस यांना आत्मसात करायला वेळ, प्रयत्न आणि सातत्य लागतं. जे यासाठी तयार आहेत त्यांना याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. आणि परीक्षकाचा स्वतःचा वैयक्तिक मताचा पण थोडक्यात उल्लेख आहे शेवटी. ते म्हणतात की हे पुस्तक वाचणं म्हणजे जणू एखाद्या खूप शांत, ज्ञानी आणि अनुभवी गुरुशी झालेला संवाद आहे. वा, छान उपमा आहे. संवाद विचार करायला लावणारा, अंतर्मुख करणारा आहे. करुणा, मनशांती, संयम आणि धैर्याने जगण्याचे जे धडे यात मिळतात ते आजच्या गोंधळलेल्या आणि वेगवान जगात खूप महत्त्वाचे वाटतात. अगदी. पुस्तक झटपट उपाय देत नाही, पण जगण्याकडे, स्वतःकडे आणि इतरांकडे पाहण्याचा एक सखोल आणि अधिक अर्थपूर्ण दृष्टिकोन नक्की देतं, जो लाँग टर्ममध्ये आयुष्य अधिक समाधानी आणि आनंदी करू शकतो असा परीक्षकाचा सूर आहे. हो, हे परीक्षकाचं मत पुस्तकाचा सार आणि त्याचा प्रभाव चांगल्या प्रकारे व्यक्त करतं. ज्ञानी गुरुशी संवाद हे खरंच समर्पक वाटतंय, कारण यात फक्त माहिती नाही तर त्या अनुभवातून आलेलं शहाणपण आहे. ते वाचकाला थांबून विचार करायला, स्वतःच्या आत बघायला प्रवृत्त करतं. दी आर्ट ऑफ हॅपीनेस हे पुस्तक आनंदाला केवळ एक क्षणिक भावना किंवा बाह्य गोष्टींचा परिणाम नाही मानत, नाही तर एक डेव्हलप करण्याजोगं आंतरिक कौशल्य, एक स्किल मानतं. हो, बरोबर. यात करुणा, स्वतःबद्दल आणि इतरांबद्दलची दुःखाकडे सकारात्मक आणि विधायक दृष्टिकोन ठेवणं आणि निरोगी मानवी नाती जपणं
यांचं महत्त्व मध्यवर्ती आहे. हां. सोपी सुलभ भाषा आणि पूर्वेकडील तत्वज्ञान व पश्चिमेकडील मानसशास्त्र यांचा साधलेला छान मेळ ही या पुस्तकाची मुख्य वैशिष्ट्ये आहेत, असं परीक्षण ठासून सांगतं. बरोबर. आणि हेही लक्षात ठेवायला हवं की परीक्षणात ज्या काही मर्यादा सांगितल्या आहेत, जसे की विचारांची पुनरावृत्ती किंवा तीव्र संकट काळात सल्ला थोडा आदर्शवादी वाटण्याची शक्यता, हो, या विचारात घेऊनही हा ग्रंथ समाधान, आंतरिक शांतता आणि जीवनाचा अर्थ शोधणाऱ्यांसाठी एक अत्यंत मौल्यवान, वेगळा आणि टिकाऊ दृष्टिकोन देतो. हे पुस्तक झटपट उपायांबद्दल नाही, तर आयुष्याकडे, स्वतःकडे आणि इतरांकडे पाहण्याचा आपला मूळ दृष्टिकोन हळूहळू पण निश्चितपणे बदलण्याबद्दल आहे, हे परीक्षण पुन्हा पुन्हा सांगतं. आणि आता जाता जाता एक विचार जो ह्याच परीक्षणातील एका मर्यादेशी जोडलेला आहे. परीक्षणात म्हटलंय की खूप कठीण परिस्थितीत करुणेसारखी तत्व आचरणात आणणं आदर्शवादी वाटू शकतं. हो, पण मग प्रश्न असा उरतो की रोजच्या जीवनातल्या तुलनेने लहान-सहान आव्हानांना सामोरे जाताना, समजा ऑफिसमधला ताण, ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर होणारी चिडचिड किंवा घरात छोट्या गोष्टीवरून झालेला मतभेद, रोजच्या गोष्टी, अशा वेळी करुणासारख्या मोठ्या संकल्पनेचा अगदी छोटा, सूक्ष्म पण प्रॅक्टिकल पातळीवर वापर कसा करता येईल, असा कोणता अगदी लहानसा बदल आपण आपल्या विचारात किंवा प्रतिक्रियेत करू शकतो, जो फक्त त्या क्षणापुरता दिलासा देणार नाही, तर आपल्या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हळूहळू बदलायला मदत करेल, यावर विचार करायला हरकत नाही.